आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचे 2,000 रुपये जमा होणार। मोठी अपडेट आली समोर। राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे या दोघांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे हेक्टरीप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता 2,000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। आता शेतकरी बांधव राज्य शासनाच्या म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीक विम्याच्या पैशाची वाट पाहत होते, तर अखेर शेतकरी बांधवांनी तुमच्या नमोच्या हप्त्याची आणि पीक विम्याची पैशाची प्रतीक्षा सुद्धा संपत आलेली आहे। या शेतकरी बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता मान्सून पाऊस प्रक्रिया झालेला आहे आणि या विचार करायला गेला तर 7 जून पासून राज्यात चांगला पाऊस पडेल अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या, परंतु 7 जून पासून ते ठिकाणी जून महिन्याचे प्रचंड पाऊस झालेला नव्हता, परंतु आता जुलै महिन्यामध्ये पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात पेरणी करत आहे। भरपूर शेतकरी बांधवांना पेरणी केलेली आहे, परंतु भरपूर शेतकरी बांधवांचे पैसे नसल्यामुळे पेरणी केलेली नव्हती। तर त्या शेतकरी बांधवांसाठी पैसे नसल्यामुळे पेरणी केलेली नव्हती। शेतकरी बांधवांचा विचार करून आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे अर्धवट मिळालेले आहे। राज्यातील काही ठिकाणी शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे आणि शेतकरी बांधवांच्या नमोचे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर शेतकरी बांधवांच्या नमोच्या हप्त्याची आणि पीक विम्याची पैशाची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांच्या नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीक विम्याची पैशाची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता आपण केवळ वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहूयात आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमोच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल। तर तुमच्या 9व्या हप्त्याची आणि पीक विम्याची पैशाची प्रतीक्षा संपून जाईल। PM किसानचा हप्ता जमा होऊन आज भरपूर दिवस उलटलेले आहे, त्यामुळे आजपासून नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे जमा होतील। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे पैसे पीक विम्याचे पैसे जमा करणे शक्य नसते, कारण नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे आधार कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते असतात। म्हणजे सध्याच्या स्थितीला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत। सरकारने दिलेल्या माहितीनुसार 10 जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार नाहीत। तुमचा या जिल्ह्यामध्ये यादी असेल तर तुम्ही पैसे मिळाले असेल तर तुमचे बँक खाते स्टेटस चेक करा। स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। ज्या शेतकऱ्यांचे 2020 ते 2025 सालापर्यंत पावसामुळे, गारपिटीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल, ज्यांनी फार्मर ID कार्ड काढलेले असेल किंवा आधार कार्डचे बँकेशी लिंक केलेले आहे, त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। परभणी, बीड, कोल्हापूर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, अमरावती, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहे। ज्यांच्याकडे पिवळे व केशरी राशन कार्ड आहे आणि वार्षिक उत्पन्न कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। ज्यांचे उत्पन्न जास्त आहे किंवा सरकारी कर्मचारी आहे त्यांना पैसे मिळणार नाही। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, कारण की नमो शेतकरी योजनेचे पैसे येणाऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला जमा होणार आहे आणि त्यासाठी या जिल्ह्यांची यादी आणि या बँकेची यादी केलेली आहे। तुमचा जिल्हा जर या जिल्ह्यामध्ये असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।